आहेत शहीद तुकाराम ओंबळे. 26/11च्या आतंकवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाबला ज्यांच्यामुळे धरू शकलो आपण, पण ते धरायच्या वेळेला यांनी जीवाचं बलिदान दिलं आणि भारतासाठी हुतात्मा यांना प्राप्त झालं. या एका व्यक्तीच्या, एका पोलिसाच्या बलिदानामुळे आपण एका टेररिस्टला पकडू शकलो. साधारण 166 साधारण एवढे लोक त्याच्यामध्ये मारले गेले होते. अनेक भारतीय होते, अनेक फॉरेनर लोक होते. काही डेटा मी तुम्हाला सांगतो, याचा जरा नक्की विचार करा. आज भारतामध्ये जे दहशतवादी हमले चालू आहे ते इतके दिवस तर टेररिस्ट लोक होते, मग त्यांच्या घरात प्रॉब्लेम होते, त्यांना नरेटिव्ह काहीतरी शिकवले जायचे, कट्टरपंथी विचारधारा शिकवली जायची, अशा काहीतरी कारण दाखवून हे दहशतवादी बनायचे असं सांगितलं जायचं. आता तुम्ही बघू शकता की डॉक्टर टेररिस्ट लोक सापडत आहेत, म्हणजे हायली एज्युकेटेड डॉक्टर वगैरे. याच्या व्यतिरिक्त अजून काय हायेस्ट एज्युकेशन असू शकतं? चार्टर्ड अकाउंटंट वगैरे तर ऑलरेडी सापडलेच होते. 1993च्या बॉम्ब ब्लास्ट मधले लिंक्स सापडले होते. म्हणजेच काय, एज्युकेटेड असू दे ना तर अनएज्युकेटेड असू दे, त्याने फरक नाही पडत, हे क्लिअर झालं. थोडक्यात काय की जिहादी कट्टरपंथी विचारधारा जी आहे ना, याचा एज्युकेशनशी गरिबीशी काही संबंध नाही. पण आता तुम्ही एक विचार करा, एक फॅक्ट सांगतो. हे कट्टरपंथी जिहादी लोक जेव्हा आक्रमण करतात, दंगली करतात, पत्थर फेकतात, जाळपोळ करतात, अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये जो पोलीस प्रशासन आपल्याला वाचवतो, हा नक्की पोलीस प्रशासन आपल्याकडे किती आहे? महाराष्ट्राच्या 12 करोड लोकांना वाचवण्यासाठी साधारण 1,60,000 ते 2 लाख असे महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत. 2 लाख लोक 12 करोड लोकांना वाचवू शकतात. त्या 12 करोड लोकांमध्ये हिंदूंचं पर्सेंटेज हे कमी कमी होत चाललंय. हिंदू जातीपातींमध्ये डिवाइड झालेला आहे. पुणे वर्सेस मुंबई, मुंबई वर्सेस कोल्हापूर, कोल्हापूर वर्सेस नागपूर, इतक्या विभागांमध्ये आपण विचार करतो. ग्रामीण वर्सेस शहरी विचार करतो. त्याच्यानंतर हल्ली आपण ओपन वर्सेस ओबीसी वर्सेस SC ST विचार करतो. म्हणजेच थोडक्यात हा जो 70% उरलेला हिंदू समाज आहे, हा युनायटेड नाहीये, हा डिवायडेड आहे. अशा डिवायडेड समाजाला वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त 500-600 माणसांच्या मागे एक पोलीस अधिकारी सफिशियंट आहे. मला तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे, पोलिसांचा जन्म काय फक्त बलिदान देण्यासाठीच झालाय का? म्हणजे दंगली करताना हा सगळा जिहादी कट्टरपंथी तुमच्या अंगावरती येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही अशी अपेक्षा करताय का की पोलीस प्रशासन तुम्हाला वाचवेल? तुम्हाला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतः सक्षम बनावं लागेल. हिंदू समाजाला लाठीकाठी प्रशिक्षण असू दे, हत्यार कसे चालवायचे असू दे, हत्यार म्हणजे कोणती लिगल जी हत्यार आहेत ती, याचं प्रशिक्षण स्वतः घ्यावं लागेल आणि स्वतःची सुरक्षा स्वतः करावी लागेल. किती आपण तुकाराम ओंबळेंसारखे शहीद करणार आहोत, बलिदान देणार आहोत, हुतात्मा त्यांना देणार आहोत, त्याचं लिमिट आहे की नाही? अरे माणसंच आहेत ना महाराष्ट्र पोलीस, पण सगळ्यांचंच बलिदान देऊन टाकायचं आहे का? उरणार आहेत का? ही आपलीच लोक आहेत ना. त्याच्यामुळे हिंदू समाजाला सांगतोय, संघटित व्हा, जागरूक व्हा आणि पुढचा धोका ओळखा.